नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर कालचं प्रिपरेशन तुम्ही बघितलं असेल. ही दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. अंघोळ वगैरे झाल्यानंतर मी आता फक्त प्रिपरेशनला लागले. इथे छोले बॉईल करायला ठेवलेले आहेत आणि इथे थोडीशी खीर करायला ठेवणार आहे. ॲक्च्युली गुलाबजाम मला असं वाटतं थोडेसे कमी होतील, म्हणून मग मी आता शेवयाची खीर करायला घेतली. तर शेवया माझ्याकडे रोस्ट केलेल्या असतात, त्याच्यामुळे ते काही मी तुपात वगैरे परतत नाही वेगवेगळ्या. आता या शेवयाला मी पाण्यामध्ये शिजवून घेतल्या थोड्याशा, नंतर मी त्या दुधात शिजवणार आहे. तर शिजल्यानंतर आता मी याच्यामध्ये ना साखर ओतणार आहे. बघा, याच्यामध्ये मी साखर घेते ओतून आणि आता पूर्ण साखर माझी वितळली ना की मग मी याच्यामध्ये दूध वगैरे ॲड करणार आहे. तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने करते. हे पूर्ण छोले आहेत इथे आणि इथे गुलाबजाम तयार झालेले आहेत माझे, खूप मस्त झाले आणि तुम्हाला जेव्हा पॅक करेन तेव्हा दाखवते कशा पद्धतीने झालेत ते. साखर आता ना छानपैकी वितळली आहे आणि ती पण ना थोडीशी आपल्याला आटवून घ्यायची, म्हणजे साखरेला पण जे पाणी सुटतं ते पण आपल्याला आटवून घ्यायचं आहे बऱ्यापैकी. आणि मी आता कुठलंही फुल फॅट मिल्क वगैरे जे येतं तसं वापरलेलं नाही. नॉर्मल जी प्रभातची 1 लिटरची पिशवी येते पूर्ण, ते मी 1 लिटर दूध याच्यामध्ये ओतलेलं आहे. आणि हे दुधाला आपण कसं आटवायचं, म्हणजे कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट कशी होईल याच्यासाठी मी काय वापरणार आहे ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्येच बघायला मिळणार आहे. तो ब्लॉग सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. तर आता याला एक उकळ यायला द्यायची. चमचा मी हा काढत नाही, याच्यातच ठेवते, कारण कधी कधी काय होतं लक्ष नसेल ना तर दूध उतू येतं. त्याच्यामुळे हा चमचा याच्यामध्येच असंच ठेवून देते, मोठा चमचा, म्हणजे दूध खूप पटकन वरती येत नाही आणि आपलं लक्ष असताना मग काही दूध वगैरे उतू जाण्याचे चान्सेस नसतात. आता मी ना वेलची पावडर करून घेणार आहे आणि जेव्हा अशी जास्त क्वांटिटीमध्ये वगैरे काही खीर करायची असेल किंवा अगदी एखादा काही पदार्थ करायचा असेल तर मी खलबत्त्याचा वापर करते. याने टेस्ट खूप छान येते. तिथल्या तिथे जे आपण पूड करून जेव्हा पदार्थामध्ये वापरतो ना तेव्हा त्याचा फ्लेवर एक खूप छान येतो. तर मी जवळजवळ 7 ते 8 वेलची पावडर घेतलेले आहेत. वेलचीची सालं जी आहेत ते मी साखरेच्या डब्यात टाकली आहेत. आज बऱ्याच वेळा मी चहा पावडरमध्ये टाकते, पण आज साखरेच्या ह्याच्यात टाकलेली आहे. आणि अगदी बारीक पूड करून घ्यायची, खूप जास्त जाडसर ठेवू नका. आणि आता आपण करणार आहोत बदामाची काप करून घेणार. तर मी बऱ्याच वेळा बदाम वापरते. माझ्याकडे काजू आहेत, पण ना ते काय होतं गावावरून आणलेले आहेत आणि ते अख्ख्या सालीसकट येतात. तर ते सोललेले म्हणजे सोलावे लागतात आपल्याला, आणि ते सोलून मला असं वाटतं कधी त्याच्यात थोडासा खारटपणा असतो आणि त्याच्या सालांमुळे किंवा त्याच्या डीकमुळे ना दूध कधी कधी फाटलं जातं. त्याच्यामुळे बदामच फक्त मी टाकते, त्याच्या व्यतिरिक्त मी काही टाकत नाही. आता बघा केशर आपल्याला घ्यायचं आहे. तर केशरसाठी मी काय करते, केशराच्या काड्या घेतल्या, त्याच्यामध्ये हे गरम झालेलं दूध 2 चमचे मी टाकून ना हे 10 मिनटं तसंच साईडला ठेवणार, म्हणजे त्याचा कलर छानपैकी सुटतो त्या दुधामध्ये. आणि मग ते दूध आपण याच्यामध्ये दुधामध्ये सगळ्या मिक्स करायचं, म्हणजे खिरीला अगदी छान कलर येतो. नाहीतर जर तुम्ही डायरेक्ट टाकलं तर तेवढा असा छान असा कलर येत नाही. तर आता थोडीशी नाश्त्याची पण तयारी करते. तर इथे मी माझ्याकडे डाळिंब होतं, तर म्हटलं आज डाळिंबचा ज्यूस वगैरे करूया. बऱ्याच वेळा मग काहीतरी वेगळं असं रोज काहीतरी पाहिजे असतं आणि आता गरमी आहे तर म्हटलं थोडंसं ज्यूस वगैरेच करून खाऊ, म्हणून मी डाळिंब सोलून घेते. डाळिंब बघा मध्ये एक बाजूदा तुम्ही जर त्याला गोल राऊंडमध्ये कापलं तर बाजूने ज्या शिरा असतात ना तिथेच कापायचं आणि मग ते कापायला म्हणजे सोलायला आपल्याला खूप इझी पडतं. तर मी अशाच पद्धतीने डाळिंब सोलते, ते खूप इझी होतं. नाहीतर मग आपण मधल्यामध्ये चिरायला गेलं ना तर आतमधला जो दाणा असतो ना तो मग तुटतो आणि डाळिंबाचा डाग एकदा का कुठे लागला की मग तो जात नाही. मग सफेद कपडा असला किंवा मग अजून काही असला ना तर मग तो एक गुलाबी कलरसारखा जो डाग असतो ना तो तसाच राहतो. तुम्हाला माहिती आहे का काही डाळिंबाच्या दाण्यांचे डाग घालवण्यासाठी काही माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता एका साईडला बघा दुधाला छान पिवळसर कलर आलेला हलका असा, तर ते मी परत याच्यामध्ये ओतून घेतलं आणि आता मी हे परत शिजायला ठेवून देणार आहे. तर इथे मी जी मखाण्यांची पावडर करून ठेवलेली जी ड्रायफ्रूट पावडर होती, तर ही जी पावडर आहे ती मी घेणार आहे, 2 ते 3 चमचे घेणार आहे. आणि याच्यामध्ये आपण आता हे जे गरम दूध आहे ना ते याच्यामध्ये ओतणार आहे. थंड पाण्यामध्ये मिक्स करू नका किंवा ही पावडर डायरेक्ट तुम्ही दुधामध्ये ओतू नका, त्याने ना गाठी गाठी होतात.
त्याच्यासाठी ही एक सोपी ट्रिक आहे, जी दूध आणि जे काही असेल तुमच्याकडे मखाणा किंवा जी कुठली पावडर ती अशी वेगळी बाजूला तुम्ही मिक्स करून घ्या आणि नंतर ती सगळी मिक्स करून झाल्यानंतर मग तुम्ही दुधामध्ये ओता, नाहीतर मग दुधामध्ये सगळं तशाच पद्धतीने गाठी गाठी राहिल्या जातं. आणि ही जी मखाण्याची पेस्ट जी काही आपली तयार झालेली आहे ना, याने आपोआपच आपल्या खिरीला दाटसरपणा येणार आहे. जसं जसं थोडं थोडं ते दूध शिजत जाईल, पूर्ण खीर शिजत जाईल ना, तसं तसं ते आपोआप आटत जाईल आणि थंड झाली ना की बऱ्यापैकी ही खीर दाटसर होते. त्याच्यासाठी खूप आपल्याला दूध आटवायची गरज लागत नाही आणि मखाणे असल्यामुळे टेस्टला पण ते अगदी रिच लागतात. अगदी एक आपल्याला खिरीला जसं पाहिजे असतं ना, असं एक दाटसरपणा तो सगळा त्याच्यामध्ये येतो आणि टेस्टला पण चांगला असतो. तर आता मी खीर थोडीशी वरच्या साईडला म्हणजे साईडला ठेवून घेते आणि ना आता आपण वरून, कारण आपण तूप वापरलं नव्हतं आपल्या खिरीमध्ये, तर आता मी सर्वात शेवटी बघा खीर ऑलमोस्ट होत आली. तर आता आपण ना मी एका तडका पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी जे काही बदामचे स्लाईस होते ते छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आणि चांगले खरपूस रंगावर भाजायचे. आणि हे जे तुपाचं मोहन टाकतो ना, तसं आपण हे दुधामध्ये ओतून घ्यायचं. याने पण आहे ना खिरीला अगदी दाटसरपणा येतो. बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा आपण साखरेमध्ये पण जर तुम्ही साखरेचं कॅरेमेल केलं आणि ते पण अशा पद्धतीने जर ओतलं ना, तर त्याने पण खिरीला दाटसरपणा येतो. पण ती करण्यापेक्षा ट्रिक जर तुम्ही ही एक त्या ट्रिक नक्की करून बघा, वरून तूप टाकण्याची, त्याने पण खूप छान असा खिरीला आपला दाटसरपणा येतो. थोडीशी वेलची पावडर टाकली आणि ऑलमोस्ट आता आपली खीर तयार झाली आहे. आता आपण ज्यूस करणार आहोत आज अगारोच्या पोर्टेबल स्मूथी ब्लेंडरमध्ये. 450 mlचं हे ग्लास कंटेनर आहे. 2 बटन दिलं आहे, एक चार्जिंग पॉईंट दिलेला आहे आणि एक जे बटन दिलेलं आहे त्याने तुम्ही ऑन ऑफ करू शकता. तर हे BPA फ्री आहे, ग्लास मटेरियल आहे. मिनटाला 16,500 RPMच्या स्पीडवर हे धावत असतं आणि अगदी एका मिनटात आपली ही स्मूथी किंवा जे काही ज्यूस असेल बनवून तयार होतं. आता इथे बघू शकता एक बटन दिलेलं आहे, त्याने मी फक्त बटन प्रेस करणार आणि थोडंसं टिल्ट करणार आहे, जेणेकरून आपलं जे ग्राइंड व्हायला ना खूप लवकर मदत होते आणि अगदी आपलं स्मूथ असं जे काही असेल स्मूथी किंवा मग ज्यूस आपला तयार होतो. तर इथे बघू शकता हार्डली एका सेकंदात फक्त आपल्याला एक बटन प्रेस करायचं आहे आणि आपला स्मूथी किंवा ज्यूस तयार झालेला आहे. तर आता हा तयार झालेला ज्यूस मी एका ग्लासमध्ये ओतून घेते. थोडासा सब्जा टाकते, जो रात्री मी भिजवून ठेवलेला. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये काहीही ॲड करू शकता. आणि जो ज्यूस होता तो मी आता या ग्लासमध्ये ओतून घेतलेला आहे. क्लीन करण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. याच्यामध्ये मी पाणी ओतलं आहे, बटन ऑन करायचं आणि छानपैकी हे वॉश करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे तुम्ही स्टेप आहे ती 2 वेळा फॉलो करायचे. आता हे सगळं पाणी मी वॉश बेसिनमध्ये ओतणार आहे. परत ही प्रोसेस तुम्हाला रिपीट करायची. नंतर तुम्ही नॉर्मल स्क्रबने हे भांडं वॉश करू शकता. स्वच्छ कपड्याने याचं जे मशीन आहे ते तुम्हाला पुसून घ्यायचं आहे. मशीन तुम्हाला डायरेक्ट पाण्याखाली वॉश करायचं नाही आहे. आणि अशा पद्धतीने हे वापरणं खूप अगदी इझी आहे. जी काही बेसिनमध्ये सिंकमध्ये भांडी होती ती पण सगळी मी घासून घेते, कारण संध्याकाळी आल्यानंतर खूप जास्त उशीर होणार होता आणि मग आल्यानंतर अजिबात काही कामं होत नाही. त्याच्यामुळे ना जायच्या आधी माझी ही कामं सगळी मी करून घेते. आणि इथे बघा तर आपली खीर तयार झालेली आहे आणि आता मी ना ही उतरून ठेवणार आहे आणि थंड व्हायला ठेवणार. अजून मला निघायला अर्धा एक तास आहे. अर्धा एक तासामध्ये ही खीर बऱ्यापैकी थंड होईल आणि मग आपण पॅक करून घेऊ. तर इथे मी काय काय पदार्थ केले आहेत ते तुम्हाला दाखवते. गुलाबजाम मी पॅक करून घेतला आहे. वरून मी एक ट्रान्सपरंट फॉईल पेपर असतो तो लावला आहे. खीर भरून घेतलेली आहे. छोले बॉईल करून घेतलेले. ही भाजी वगैरे आम्ही तिथेच करणार आहोत. आणि काल जो आपण केक बनवलेला तो पण मी असा ट्रान्सपरंट फॉईल पेपरमध्ये इथे रॅप करून घेतलेला आहे बघा. आणि त्याचबरोबर ना ही फुलं घेतलेली. फुलं मी 1 किलो घेतलेली. आणि जेव्हा आम्ही इथून काकींना भेटणार असतो किंवा गोरेगावला वगैरे जाणार असतो ना, तेव्हा मग आम्ही ही फुलं घेऊन जातो. तर 1 किलो ही गुलाबं, छोटी गुलाबं मला 40 रुपयाला किलो मिळालेली. तर ती त्यांच्यासाठी घेतली. माझ्या ऑफिसमधल्या पण बऱ्याचशा कलिग्स म्हणजे कोणी माझ्या मैत्रिणी तर आपण बऱ्याच वेळा मला अशी फुलं वगैरे आणायला सांगतात. आणि आत्ता गुढीपाडवा येतो आहे, त्याच्या आधी थोडंसं स्वस्त असतील पुढं. गुढीपाडव्यात तर एवढी महाग होतील. आणि तुम्ही किचन बघू शकता. जेवढं मला आवरता येईल तेवढं मी आवरून गेलेली आहे आणि निघायचीच तयारी चालली आहे. तर हे सगळं आता आवरून ठेवते. बाकी सगळं बऱ्यापैकी माझं आवरून झालेलं आहे. आणि माझ्या आजच्या लुकसाठी म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी हा ब्लॅक कलरचा घातला. आम्ही ट्विनिंग केलं आहे. सचिनने पण ब्लॅक कलरचा टी-शर्ट घातला आणि मी म्हटलं छान असा ब्लॅक कलरचा कुर्ता घालू. साधा सिम्पल लुक देतो. छान अशी याच्यावर व्हाईट कलरची एम्ब्रॉयडरी आहे. पाठीमागे प्लेन आहे आणि चुडीदार किंवा जो पजामा असतो तो पॅन्ट टाईप आहे आणि त्याला असं थोडंसं वर्क केलेलं आहे. तर हे वर्क थोडंसं अजून छान वेगळा असा लुक देतो.
तर अशा पद्धतीने माझा आजचा लुक आहे. आणि आम्ही कुठे चाललोय तर सचिनच्या आत्तेकडे चाललेलो आहोत आम्ही. आणि तिकडचं थोडंफार जे काही शूट असेल ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू म्हणजे मी करणार आहे. तर चला, ही एक बॅग आहे ज्याच्यामध्ये बरंचसं सामान घेतलेलं आहे. सेल्फी स्टिक घेऊ की नको विचार करते, नाहीतर मग परत हे सांभाळायचं थोडंसं हे होऊन जातं. शक्यतो मी विचार करते की नाही घ्यायचा, पण काही शूट वगैरे करायचं असेल आणि सगळ्यांना एकत्र बसून जेव्हा शूट वगैरे करायचं असतं तेव्हा प्रॉब्लेम येतो, तर मी हे घेते आहे. चला, हा सचिनचा फोन आणि भेटूयात मग. काय काय दावत आहे सांग. आज आपण बटर पनीर मसाला केलाय, आणि वरण केलंय, त्याच्यानंतर मटण आहे, छोले केले आपण, भात, चपाती आणि सॅलड. आज दावतच आहे. आणि शिमला मिरचीची भाजी कोण खाणार आहे तेच आपण बघायचं, जो खाईल त्याला एक स्पेशल रिवॉर्ड असणार आपल्याकडे. तर जी प्रिपरेशन तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळाली त्याचाच हा सगळा मेनू आहे. काही शूट करता आला नाही, पण रेसिपी नक्की कधीतरी नेक्स्ट ब्लॉगमधनं शेअर करेल. तर चला, आता जेवणाला सुरुवात करू. त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं काय करायचं आहे अजून झालेलं आहे. आता फक्त जसं मुकून लिंबू आणि ते आपण कापून ठेवू. आणि हा, तू खीर बद्दल सांगितलं नाही तुझ्या ऑडियन्सला. अरे नाही, खीर राहिली खीर आणि काय खीर आणि कुल्फी खीर आणि गुलाबजामुन. आपले ना ग्लास आहेत पाण्याचा. चला जेवायला थोडा पडदा असं केलं. तुला काढायचं नाही आपण प्लेट घेऊया ना. प्लेटचं काढ हे पाण्याचे. हा हा, लागेल तसं. चला वाढते. चला वाढा. तर आम्ही आलेलो सचिनच्या आत्यांकडे आणि तिथे आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी थोडं थोडं जे काही प्रिपरेशन करून आणलेलं त्याने सगळा मेनू तयार केला, ज्याच्यामध्ये छोलेची भाजी होती, मटार पनीर भाजी होती, त्याचबरोबर नॉनव्हेजवाल्यांसाठी मटण होतं, राईस होता, खीर होते, गुलाबजाम होतं, चपाती होती, सॅलड होतं, नंतर खाण्यासाठी कुल्फी आणि ज्याला जे पाहिजे आईस्क्रीम तसं पण ऑर्डर केलेलं. आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर म्हणजे सगळ्यांना भूक पण लागलेली, कारण आम्हाला पोचायला पण ऑलमोस्ट माझ्या मते 12 वाजून गेलेले आणि 2 आम्हाला सगळं प्रिपेअर करेपर्यंत झाले. आणि 2 नंतर मग जेवण सगळं आवरेपर्यंत भांडी वगैरे आम्हाला 3-3:30 तर झालेच होते, कारण आम्ही जवळपास 13-14 जणं होतो, सगळे फॅमिली मेंबर्स होते. आणि त्याच्यानंतर आमचा मॅन्डेटरी जो खेळ असतो, जो एकत्र जमल्यानंतर सगळे खेळतात, तर इथे हौजी जी असते तर ती आम्ही खेळून दुपारी थोडासा टाईमपास केला. आणि जे बटन्स जे काही टोकन्स असतात, जे नंबर्स हे करण्यासाठी ना आम्ही मोबाईलमधलाच ॲप यूज केला. ते बटन काढायला खूप वेळ जातो, म्हणजे जे नंबर्स वगैरे काउंट वगैरे करायला किंवा मॅन्युअली जेव्हा करायला. मग आत्ता नवीन आम्ही याच्यातनंच वापर करतो, म्हणजे हे थोडंसं इझी पडतं, टाईम पण बऱ्यापैकी याने वाचला जातो. तर इथे सगळे एन्जॉय करतात. मी ना पैसे दे. किती? 2 मीनाचा भाव वाढला, 2 वर आली, तिकीट लागत नाही, थोड्या वेळाने ती 3 वर येणार. ए मम्मी खेळते का? तर सगळ्यांचा चहा पाणी झाला, चहा नाश्ता झाला आणि त्याच्यानंतर मग हे थोडंसं डेकोरेशन करायचं होतं. सचिनच्या आत्यांचा वाढदिवस होता, मग त्याच्यासाठीच आमचं हे थोडंसं प्रिपरेशन जे काही होतं, गेट टुगेदर म्हणा, ते आज तुमच्याबरोबर मी थोडक्यात शेअर केलं आहे. खूप जास्त मला तुमच्याबरोबर शेअर करता आलेलं नाही आहे, पण मी प्रयत्न केला आहे. मग छोटंसंच असं पाठीमागे आम्ही फक्त मोठा हॅपी बर्थडेचा एक टॅग लावलेला आणि जे घरातूनच बनवून आणलेले केक ते असे डेकोरेट करून घेतले, कारण बरेच जण सगळ्यांना कोणाला डायबिटीज आहे, कोणाला BP आहे, मग त्याच्यामध्ये रवा केक हा चांगला ऑप्शन एक आहे जो सगळेजण खाऊ शकतात आणि छान पण वाटतो खायला, म्हणजे खूप जास्त त्याच्यावर क्रीम आणि गोड नसतं. मग थोडंसं याच्या बाजूला आम्ही थोडीशी फुलं लावली, थोडंसं प्लेट सजवली आणि मग छानपैकी आता तुम्हाला ओळख करून देते सचिनच्या आत्यांची. आणि यांचाच वाढदिवस होता आणि यांचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही सगळे आलेलो. बाकी सगळ्या फॅमिली मेंबर्सची ओळख मी तुम्हाला मागे पण बऱ्याचशा ब्लॉगमधनं दिलेली आहे. केक कटिंग आम्हाला करायचं होतं, पण त्याच्या आधी सगळ्यांनी फोटो सेशन करून घेतलं, कारण मग केक कटिंग करून झाला की मग फोटो सेशन काही एवढं जास्त लक्षात राहत नाही आणि सगळेजण तयार झालेले असतात. त्याच्यामुळे असं असतं सगळ्यांचं की पहिलं फोटो सेशन झालं पाहिजे, म्हणून मॅन्डेटरी असं जे काही फोटो सेशन होतं ते सगळ्यांनी फोटो सेशन करून घेतलं छान आणि नंतर मग आम्ही केक कटिंग करून घेतला.
अंजली 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 प्यारी प्यारी अंजली या अंजली सगळ्यांनी थोडा थोडा भरवा आता केक. थोडा थोडाच खा नाहीतर मग पोट भरून जाईल. हे लाव गाणं अंजली अंजली अंजली. केक कटिंग झाला, खाऊ खाऊन झाला, त्याच्यानंतर सगळ्यांच्या गप्पा टप्पा परत रंगल्या आणि मग उशीर झाला आणि मग आम्हाला निघायची वेळ आली. त्याच्यामुळे ऑलमोस्ट माझ्या मते 8:30 वाजलेले आणि मग आम्ही सगळे एक एक करून सगळ्यांना बाय बाय बोलून निघालो. आम्ही गाडी घेऊन आलेलो त्याच्यामुळे खूप जास्त असं काही वाटलं नाही उशीर झाला तरी. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला घरी यायला ऑलमोस्ट माझ्या मते 1 तास तर लागणार होता. आता संडे असल्यामुळे ट्रॅफिक पण थोडंसं जास्त असतं त्याच्यामुळे खूप जास्त पण वेळ लागू शकतो. पण 1-1.5 तास तर जाणार होता. मला कारमधनं जेव्हा प्रवास करायचा म्हटलं ना की थोडंसं टेन्शनच येतं, कारण तुम्हाला माहिती आहे मला गाडी खूप जास्त लागते. मग ती बस असो, मग 4 व्हीलर असो किंवा मग काही असो, मी फक्त ट्रेनने ट्रॅव्हल करू शकते. तर ऑलमोस्ट आता तुम्ही बघू शकता इथे 9:15 झालेत आणि आता 9:15 वाजता आम्ही रात्री आलोय. सकाळी आय थिंक 11च्या आसपास आम्ही गेलेलो. खूप जास्त मी काही शूट नाही केलं कारण तो सगळ्यांचा मी टाईम होता, फॅमिली टाईम होता आणि म्हणजे सगळ्यांबरोबर गप्पा आणि या सगळ्यामध्येच वेळ निघून गेला आणि खूप जास्त असं शूट करायला जमलं नाही. त्यातल्या त्यात मी थोड्याफार ज्या क्लिप्स घेतल्या त्या तुमच्याबरोबर शेअर करेनच, म्हणजे ज्या केल्याच आहेत मी आजच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. मुकुल बऱ्याच वर्षांनी आलेला, म्हणजे 2 वर्षानंतर आलेला तो कॅनडाला असतो. तर तो आला तर तिथून एक त्याने फक्त माझ्यासाठी एक हे आणलंय जो ट्रायपॉड आहे. तर तो याचा कसा आहे ना हा मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. अगदी छोटा आहे, दिसतो एवढा मोठा पण एवढा मोठा नाहीये, पण असा खूप कॉम्पॅक्ट आहे. म्हणजे अगदी एमर्जन्सीला पॉकेटमध्ये वगैरे टाकून जर काही ब्लॉगिंग वगैरे करायचं असेल तर खरंच खूप छान आहे आणि आवडला मला. मी तुम्हाला एक डिटेलमध्ये याचं ना शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन आणि याची लिंक पण तुमच्याबरोबर शेअर करेन. खरंच छान आहे आणि मेन म्हणजे ना हा मुव्हेबल पण आहे चांगला, म्हणजे व्यवस्थित सगळीकडनं होतोय त्याच्यामुळे व्यवस्थित शूट करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. तोच एक प्लस पॉइंट आहे याचा. तर चला, आणि आजचं बर्थडे सेलिब्रेशन पण छान झालं. तुम्ही म्हणाल जे नवीन फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना ओळख करून देणं राहून गेलंय, पण बाकी बऱ्याच जणांना माहिती आहेत. माझे जुने व्हिडिओ ज्यांनी बघितले असेल तर आमची एक छोटीशी फॅमिली आहे. ती मी बऱ्याच वेळा त्यांनी सगळ्यांनी या सगळ्यांना आपल्या ब्लॉगमध्ये म्हणजे या बघितलं असेल. जे 1-2 चेहरे नवीन होते ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलेच आहेत. तर चला एकदा वेळात वेळ काढून, कारण कसं होतं ना मी अजून फॅमिलीमध्ये तेवढी शूट करण्यासाठी आणि फॅमिली मेंबर्स पण माझ्याबरोबर ब्लॉगमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी तेवढे असे कम्फर्टेबल नसल्यामुळे मी काही खूप जास्त शूट नाही केलं. हळूहळू जसे जसे माझे फॅमिली ब्लॉग्स वाढतील ना त्याच्यानंतरच ते सगळ्या गोष्टी जुळून येतील आणि सगळे छान त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतील. आता सगळ्यांना त्याची सवय नसते आणि मी पण काही फॅमिली ब्लॉग असे कंटिन्यू रुटीनली नसतात माझे. मीच तुम्हाला खूप जास्त दिसत असते माझ्या ब्लॉगमध्ये. तर चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.